एक सविस्तर बातमी। राज्यभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोय। त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळतेय आणि पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगाही लावल्या आहेत। तर राज्यभरातील नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्याला आज पहाटेपासून भाविकांची जी दर्शनासाठी लाईन आहे ती पाहायला मिळत आहे। खरं तर आज मंदिर जे आहे ते पहाटे 3 वाजेपासून सुरू झालं असून उद्या 9 वाजेपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी खुलं राहणार आहे। भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून 24 तास हे मंदिर उघडं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे उन्हाचे दिवस असल्यानं भाविकांसाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि आता आपण मंदिर परिसरामध्ये साफसफाईमुळे या ठिकाणी सध्या दर्शन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। मात्र भाविकांची जी लाईन आहे ती जवळपास मंदिरापासून अर्धा किलोमीटर लांबपर्यंत गेलेली आहे आणि या ठिकाणी भाविकांनी आज पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे पूजाविधी जे आहेत ते देखील भाविकांकडून सुरू आहेत। रुद्राभिषेक असेल, अभिषेक असेल, अशा पद्धतीचे ज्या पूजाविधी आहेत त्या महाशिवरात्री निमित्त आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पाहायला मिळत आहे आणि भाविकांना मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी दर्शनासाठी सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी पाण्याची सुविधा असेल, फराळाची व्यवस्था असेल ती देखील मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि